Hello students, today we are going to see Lenz law. Lenz law. Lenz is the name of scientist who devised this law for uh, for determining the direction of an induced current in a loop. आता बघा हा एक लूप आहे. याच्यामध्ये करंट इंड्यूस झाल्यानंतर त्याची डायरेक्शन कोणती राहील. आता आपण याच्या अगोदर हा टॉपिक शिकलेलो आहे, मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट, आणि दुसरा म्हणजे कॉइल कॉइल एक्सपेरिमेंट, फॅराडेज एक्सपेरिमेंट्स. सेकंड टॉपिक मध्ये आपण हे दोन एक्सपेरिमेंट आपण पाहिलेले आहेत. तर हा मॅग्नेट जेव्हा कॉइलच्या नियर येणार त्यावेळेला कॉइल मध्ये इंड्यूस करंट इंड्यूस होतं, म्हणजे तयार होतं. त्याला इंड्यूस्ड करंट असं म्हणतात किंवा इंड्यूस्ड EMF असंही म्हणतात. आता करंट इंड्यूस झालं हे कशाने चेक करतो आपण? गॅल्व्हॅनोमीटरने. आता इथं जे करंट फ्लो होईल थ्रू द कॉइल, दिस इज इंड्यूस्ड करंट or induced EMF. Similarly, we have seen coil experiment. In this experiment, this one is the primary coil P1 P2. To this coil, rheostat, battery, key are connected in series. Again, another coil which is placed near to primary coil. This secondary coil is near or in linking to primary coil. This one is the secondary coil. Only galvanometer is connected across the coil to check or to detect whether current is flowing through this coil or not. To check, galvanometer is used to check the induced current or induced EMF. Here this one is induced current or this induced EMF, but this current is not induced. It is flown with the help of battery. And we have seen that if the current flows through the primary coil, magnetic field is produced in primary coil or around the primary coil, and that field causes induced current in the secondary coil. We have seen this. But here what will be the direction of induced current? आता बघा हे induced current आहे, हे नाही, हे आपण बॅटरीने फ्लो केलेलं करंट आहे, आणि तयार झालेलं हे इंड्यूस्ड आहे, हे पण इंड्यूस्ड करंट आहे. तर ह्याची डायरेक्शन काय असेल त्याच्यासाठीच आपल्याला लेंज लॉ शिकायचा आहे. तर बघा, फॉर डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ एन इंड्यूस्ड करंट, तयार होणार जी इंड्यूस्ड करंट आहे त्याची डायरेक्शन डिटरमाइन करण्यासाठी इन अ लूप, लूप मध्ये असा हा लूप आहे, ब्लॅक कलर्ड इज अ मेटॅलिक लूप और वायर लूप. लेंज लॉ काय आहे? तर फॉर डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन द लूप, लूप मध्ये तयार झालेलं इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन शोधण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी लेंज लॉ मदत करतो. तर लेंज म्हणजे सायंटिस्टचं नाव आहे. लेंज डिवाइज्ड अ रूल. लेंज सायंटिस्टने एक रूल बनवला which goes by his name as Lenz law, की जो रूल च श्रेय which goes by his name, ह्या डिस्कवरीचं श्रेय लेंजला जातं, लेंज सायंटिस्टला. which goes by his name Lenz law, म्हणून त्याला या रूलला लेंज लॉ असं नाव पडलं. आता बघा हा रूल काय आहे किंवा रूल किंवा लॉ काय आहे? अकॉर्डिंग टू धिस रूल,
ह्या रूलनुसार, लेंज लॉच्या रूलनुसार, आता बघा हे स्टेटमेंट आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे, हे सेपरेटली पण विचारलं जातं. तर बघा, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज, आता हे सर्किट आहे, यांच्यामध्ये इंड्युस्ड करंटची डायरेक्शन काय आहे, लॉ लक्ष द्या. अकॉर्डिंग टू दिस रूल, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज, according to this rule, direction of induced current or EMF in a circuit is such that, म्हणजे अशी असते की इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सर्किट मध्ये अशी असते की such that the magnetic field produced by the induced current, magnetic field produced by the induced current, आता बघा ह्या सेंटेन्स मध्ये द मॅग्नेटिक फील्ड तयार झालेल्या इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सर्किट मध्ये अशी असते की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, हे इंड्युस्ड करंट आहे, मग करंट इंड्यूस जर झालं कॉइल मध्ये तर त्या कॉइलच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड पण तयार होईल अकॉर्डिंग टू ओव्हरस्टेड. ओव्हरस्टेडने काय सांगितलं की कंडक्टर मधून करंट पास केलं तर कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, हे आपल्याला माहित आहे. मग इथं इंड्युस्ड करंट तयार झालं तर करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, करंटमुळे ह्या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, समजलं. मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, ह्या इंड्युस्ड करंटने जे पण मॅग्नेटिक फील्ड तयार केलं ते अपोज करतं, अपोजेस. एवढं समजलं का? बघा, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट, सर्किट मधील इंड्युस्ड करंटची डायरेक्शन इज सच दॅट, ही अशी असते की द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, ह्या करंटने ह्या कॉइल मध्ये किंवा लूप मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार केलं ते मॅग्नेटिक फील्ड अपोज करतं, अपोजेस द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. इथं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड अपोज करतं, म्हणजे विरोध करतं. कोणाला? कोणाला? द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स ला, चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स ला हे मॅग्नेटिक फील्ड विरोध करतं. आता चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स कोणाद्वारा होतोय? या बार मॅग्नेट द्वारा. जवळ आणलं तर मॅग्नेटिक फ्लक्स जास्त, त्याला दूर नेलं मॅग्नेटिक फ्लक्स कमी झाला, जवळ आणलं परत मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झाला, दूर नेलं मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झाला. मग हा जो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे की ज्याने इंड्युस्ड करंट तयार केलं आहे, त्या करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ते मॅग्नेटिक फील्ड हा जो चेंज होणारा आहे मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज, त्याला हे मॅग्नेटिक फील्ड विरोध करतं. ज्याने त्याला बनवलं त्याला विरोध करतं. आता याचं काय रिझन आहे ते बघणार आहेत आपण, कारण काय. समजलं? काय रूल आहे, लॉ काय आहे की इंड्युस्ड डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज, या सर्किट मध्ये जी डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट आहे इज सच दॅट, ती अशी असते की द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, की जे मॅग्नेटिक फील्ड या इंड्युस्ड करंटने तयार केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट अपोजेस, ह्याच्यामध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड अपोज करतं, विरोध करतं. कोणाला? या मॅग्नेटिक फ्लक्सला. चेंज फॉर इट्स अ चेंज, तो चेंज नको व्हायला, तर चेंज व्हायला अपोज करतं. मग द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट,
याच्यामधलं मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज व्हायला विरोध करतं, की ज्या मॅग्नेटिक फ्लक्सनेच तो तयार झालेला आहे. मॅग्नेटिक फील्ड समजलं. आपण मॅग्नेटला जवळ आणलं, मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज झाला, दूर नेलं, मॅग्नेटिक फ्लक्स कमी झाला. आणि असं केल्यामुळे काय झालं, इंड्युस्ड करंट तयार झाला. त्या करंटमुळे अकॉर्डिंग टू ओवरस्टेड कॉइलच्या अराउंड काय तयार झालं, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. त्या मॅग्नेटिक फील्डला कोणी तयार केलं, या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सने तयार केलं. आणि ते मॅग्नेटिक फील्ड उलट ह्या फ्लक्सला अपोज करतं, चेंज नको व्हायला. असं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज नको व्हायला असं अपोज करतं. अशी त्या कॉइल मधल्या करंटची डायरेक्शन असते. तयार होणाऱ्या इंड्युस्ड करंटची डायरेक्शन अशी असते की द डायरेक्शन ऑफ करंट इंड्युस्ड इन अ सर्किट, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट मध्ये इज सच दॅट, ती अशी असते, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट, ती अशी असते की द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, की ज्या करंटने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं तेच मॅग्नेटिक फील्ड ह्या मॅग्नेटिक फ्लक्स चेंज व्हायला विरोध करते. करंट अपोजेस द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट. चेंज याच्यामधलं मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज होण्यापासून अपोज करतं, की ज्या मॅग्नेटिक फ्लक्स मुळेच तर ते तयार झालेलं आहे. विच द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट, की ज्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सनेच तर त्याला बनवलं आहे. ज्याने बनवलं, कोणी बनवलं, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मुळे करंट तयार झालं, इंड्युस्ड करंट. आणि ते इंड्युस्ड करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि ते मॅग्नेटिक फील्ड ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करतं, की चेंज नको. असा याचा मीनिंग आहे. बघा परत एकदा, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज, डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट, ही अशी डायरेक्शन असते, इंड्युस्ड करंटची डायरेक्शन अशा प्रकारे असते की द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट, magnetic field produced by this current in the circuit opposes, कोणाला अपोज करते, द चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. हा मॅग्नेट जो मॅग्नेटिक फ्लक्सला चेंज करतोय त्यालाच अपोज करते. चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फ्लक्स चेंज नको व्हायला. दॅट अशा प्रकारे इन द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट, की ज्या मॅग्नेटिक ज्या करंटला, की ज्या मॅग्नेटिक फ्लक्सनेच करंट इंड्यूस केलेला आहे, तयार केलेला आहे, ज्याने त्याला तयार केलं त्यालाच ते अपोज करतं. कोणाला, मॅग्नेटिक फ्लक्सला. कोण, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द करंट. समजलं की नाही. परत तर बघा, हा मॅग्नेट जवळ आणला, दूर नेला, जवळ आणला, दूर नेला, काय होतं, इंड्युस्ड करंट तयार होतो. इंड्युस्ड करंट तयार झालं तर त्याची डायरेक्शन अशी असते की त्याने तयार केलेला जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करतो, म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. तर अशा प्रकारे हा रूल आहे. समजलं मग, समजलं. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट the magnetic field produced by the induced current opposes the change in the magnetic flux that induces the current. या मॅग्नेटिक फ्लक्सला तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड विरोध करतं, की ज्या मॅग्नेटिक फ्लक्सने तर त्याला बनवलेलं आहे त्याला ते अपोज करतं. मग आता बघा पुढे, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इज सेम ॲज दॅट ऑफ द इंड्युस्ड करंट. हे इंड्युस्ड करंट
आणि इंड्युस्ड ईएमएफ कॉइल मध्ये ह्या दोघांची डायरेक्शन सेम असते. इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं झालं तर द इंड्युस्ड ईएमएफ टेंड्स टू सेट अप अ करंट. या कॉइल मध्ये जो इंड्युस्ड ईएमएफ तयार होतो त्याच्यामुळे करंट तयार होतो. दॅट्स टेंड्स टू सेट अप ए करंट. हा जो इंड्युस्ड ईएमएफ तयार होतो तो करंट सेटअप करतो. द ऍक्शन ऑफ विच, आणि त्या करंटमुळे द ऍक्शन ऑफ विच, त्या करंटची ऍक्शन काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते मॅग्नेटिक फील्ड काय करतं, अपोजेस द चेंज. कोणाचा चेंजला हे मॅग्नेटिक फील्ड अपोज करतं, ह्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंज होण्याला अपोज करतं. दॅट कॉजेस इट, की ज्या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स मुळे तर ते करंट तयार झालेलं आहे त्यालाच अपोज करते याला, या मॅग्नेटिक फ्लक्सला. तर अशा प्रकारे हा लेंज लॉ आहे. आता आपण फॅराडे सेकंड लॉ शिकलेलो आहे. तर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d∅dt. हा फॅराडे सेकंड लॉ होता की रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंड्युस्ड ईएमएफ. मग इथं आपण के कॉन्स्टंट पुटअप केला फॉर इक्वॅलिटी. के फाउंड टू बी 1. के ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून E इज इक्वल टू d∅dt. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. फक्त इथं हा ईएमएफ आणि चेंज इन फ्लक्स म्हणजे काय, हाऊ मेनी लाइन्स पासिंग थ्रू युनिट एरिया, हाऊ मेनी मॅग्नेटिक लाइन्स पासिंग थ्रू युनिट एरिया. आता हा युनिट एरिया मधून किती लाइन्स पास होत आहेत, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट इज फाय. आणि याच्या फायचा रेट ऑफ चेंज हा ईएमएफ असतो, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. जितका मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, चेंज केव्हा होतो, जवळ आणा दूर घेऊन जा, जवळ आणा दूर घेऊन जा, आणि ते एकदम फटक्यात, जितकं फटाफट हळू केलं तर ईएमएफ कमी तयार होईल. हळूच आणलं, हळूच दूर गेला मॅग्नेट, हळूच आणलं तर मॅग्नेटिक फ्लक्स तेव्हा कमी असेल. फ्लक्स कमी तर ईएमएफ कमी. आणि फ्लक्स जास्त काय केव्हा असेल, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. फ्लक्स बदलण्याचा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स हा किती ईएमएफ, म्हणजे ईएमएफ तयार होणे हे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स वर आहे. मग मॅग्नेटिक रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स कसा वाढवता येईल, तर ह्या मॅग्नेटला कॉइलच्या जवळ फटाफट आणायचं, घेऊन जायचं आणायचं फटाफट. जितकं जास्त फास्ट असेल मॅग्नेटची मोशन तितका ईएमएफ जास्त तयार होतो. बरोबर. तर हा फॅराडेज लॉज होता. मग लेंजने किती अमाऊंट ईएमएफ तयार होईल हे सांगितलं, की रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स कसा बदलला आणि किती बदलला तर किती ईएमएफ तयार होईल हे सांगितलं. पण या दोघांची डायरेक्शन बद्दल नाही सांगितलं, आणि ही डायरेक्शन अपोजिट असते. हे मायनस साइन जे या साइडला दिलेलं आहे ते मायनस साइन याच्यासाठी, की या फ्लक्स चेंज इन फ्लक्स मुळे ईएमएफ तयार होतो. चेंज इन फ्लक्स म्हणजे काय, जवळ मॅग्नेट आणणे, दूर घेऊन जाणे, जितका रेट असेल मोशनचा तितका ईएमएफ तयार होतो. ओके. मग हाच ईएमएफ करंट सेटअप करतो. हा ईएमएफ चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स मुळे ईएमएफ तयार होतो. ईएमएफ मुळे करंट तयार होतो, आणि त्या करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, आणि मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फ्लक्सला, या मॅग्नेटच्या फ्लक्सला अपोज करतं. हा आहे लेंज लॉ. म्हणजे या दोघांची डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे मायनस साइन जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये ऍड केलं तर हा आता करेक्ट फॉर्म्युला झाला, आणि हे नाही यूज केलं तर हा इनकम्प्लीट फॉर्म्युला आहे.
फॅराडेने इथपर्यंतच सांगितलं, फक्त डायरेक्शन दोघांची सांगितली नाही. मग ती कोणी सांगितली? लेंजने सांगितली. आणि हे तेच सांगितलेलं आहे की ह्याची डायरेक्शन अपोजिट असते. ह्याच्यामुळे हा तयार होतो आणि तो तयार झाला तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामुळे करंट सेटअप होतं. करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते मॅग्नेटिक फील्ड ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला म्हणजेच फील्डला अपोज करतो. बस, दिस इज द लेंज लॉ. समजलं मग की जो त्याला तयार करतो त्यालाच तो विरोध करतो. जो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, जो मॅग्नेटिक फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, ते मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटिक फ्लक्सला विरोध करतो, अपोज करतो. दिस इज द लेंज लॉ. आता बघा ऍप्लिकेशन ऑफ लेंज लॉ. पहिला ऍप्लिकेशन नंबर 1. 3 ऍप्लिकेशन आपण बघणार आहेत, ABC. त्याच्यातला फर्स्ट ऍप्लिकेशन आज बघतोय. तर बघा, मोशन ऑफ ए मॅग्नेट टुवर्ड्स अ लूप. हा लूप आहे, हॉरिझॉन्टल लूप आहे, हॉरिझॉन्टल मेटलचा लूप आहे आणि हा मॅग्नेट त्या लूपला वरून म्हणजे मोशन मध्ये आहे. तर बघा, मोशन ऑफ ए मॅग्नेट, या मॅग्नेटला टुवर्ड्स अ लूप, या लूप जवळ आणायचे आहे. आणि ह्या रेड लाईन्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत. तर बघा, कन्सिडर नॉर्थ पोल ऑफ ए मॅग्नेट. या मॅग्नेटचा नॉर्थ पोल कन्सिडर करा. ओके, कन्सिडर नॉर्थ पोल ऑफ ए मॅग्नेट मुव्हिंग टुवर्ड्स अ कंडक्टिंग लूप. तो मुव्हिंग करतोय, मुव्हिंग करतोय कोणाकडे? कंडक्टिंग लूप. कंडक्टरचा लूप आहे, वायरचा लूप आहे. ॲज शोन, दाखवल्याप्रमाणे. ॲज द मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड्स द लूप, जसा का हा मॅग्नेट लूपच्या जवळ घेऊन जाणार तसं काय होईल? अ करंट इज इंड्युस्ड इन द लूप. ह्या लूप मध्ये करंट तयार होईल. जसं हे लूप्स आहेत बघा, सो मेनी टर्न्स म्हणजे लूप्स. हे मॅग्नेट जवळ आणल्यावर त्याच्यामध्ये काय तयार होतं? इंड्युस्ड करंट तयार होतो. मग हा मॅग्नेट ह्या लूपच्या जवळ आणलं तर करंट तयार होईल. तर बघा, ॲज द मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड्स द लूप, द करंट इज इंड्युस्ड इन द लूप. या लूप मध्ये मॅग्नेट जवळ येताच करंट तयार होईल. इंड्युस्ड करंट पण इंड्युस्ड करंट, हे इंड्युस्ड करंट आहे, हे नाही. हे आपण बॅटरीने फ्लो केलेलं करंट आहे. दिस करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक डायपोल. आणि हे करंट काय तयार करतं? डायपोल, मॅग्नेटिक डायपोल तयार करतं. आता मॅग्नेटिक डायपोल हा बघा, हा मॅग्नेट म्हणजे एक डायपोल आहे. डायपोल म्हणजे दोन पोल्स आहेत. आपण डायपोल मुवमेंट शिकलेलो आहे बघा. नॉर्थ कडून साऊथ कडे हे मॅग्नेटिक लाईन्स फ्लो होतात मेनी डायरेक्शनने, आणि साऊथ टू नॉर्थ ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन असते. हे झालं मॅग्नेटसाठी. पण असंच जर ही कॉईल करंट कॅरिंग कॉईल असेल, अशी करंट कॅरिंग कॉईल आहे, जर आपण इकडून पाहिलं तर करंट असं जात आहे क्लॉकवाईज, तर ह्या साईडला साऊथ पोल तयार होतो. आणि इकडून पाहिलं त्याच कॉईल मध्ये की करंट असंच जात आहे, पण इकडून पाहिलं तर ते काय वाटेल? अँटी क्लॉकवाईज जात आहे असं वाटेल. आणि जर अँटी क्लॉकवाईज साईड, ही साईडला नॉर्थ पोल तयार होतो, ह्या साईडला साऊथ पोल, या साईडला नॉर्थ पोल. म्हणजे ही कॉईल एकच, कॉईल नाही, लूप एकच आहे, सिंगल टर्न आहे तोच, फक्त त्याची साईड चेंज आहे. इकडच्या साईडला साऊथ पोल तर इकडच्या साईडला नॉर्थ पोल तयार झाला. मग ही इथं नॉर्थ आणि साऊथ म्हणजे डायपोल तयार झाला, बरोबर. मग ही जी लूप आहे, करंट कॅरिंग लूप, ऍक्ट्स ॲज अ डायपोल. समजलं? दिस करंट प्रोड्युसेस, मग याच्यामध्ये जे करंट तयार झालं, करंट फ्लो होईल तरच नॉर्थ साऊथ पोल्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. दिस करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक डायपोल. ह्या करंट फिरल्यामुळे, हे करंट कोणी तयार केलं? इंड्युस्ड करंट. ह्या मॅग्नेट जवळ आल्यानंतर करंट प्रोड्यूस झालं. आणि ते करंट प्रोड्यूस झालं तर मग साऊथ आणि नॉर्थ पोल तयार होतात. एक साईडला साऊथ आणि एक साईडला नॉर्थ पोल तयार होतो. तर खालच्या साईडला साऊथ पोल तयार होतो. आपण असं मानूया की बॅक साईड हे हॉरिझॉन्टल लूप आहे असं कन्सिडर करा. हॉरिझॉन्टल लूप आहे
असा हॉरिझॉन्टल लूप आहे आणि मॅग्नेट असा व्हर्टिकल आहे. तर खालच्या साईडला त्या कॉइलच्या साऊथ पोल तयार होईल, तर वरच्या साईडला नॉर्थ पोल तयार होईल. मग दोन पोल तयार झाले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, डायपोल. मग डायपोल तयार होईल, बरोबर. तर मॅग्नेट, as the magnet is moved towards the loop, a current is induced in the loop. current induced होतं या लूप मध्ये, ब्लॅक कलर. this current produces a magnetic dipole आणि ह्या लूप मध्ये डायपोल तयार होते, नॉर्थ साऊथ. नॉर्थ ह्या साईडला, साऊथ खालच्या बॅक साईडला. ओके. द डायपोल इज ओरिएंटेड इन सच अ वे दॅट, आता ही डायपोल अशा प्रकारे फिरून जाते, इन सच अ वे दॅट, अशा प्रकारे की इट अपोजेस द मोशन ऑफ द मॅग्नेट. ह्या मॅग्नेटच्या मोशनला ती डायपोल काय करते, अपोज करते. आताच शिकलो आपण की ह्या मॅग्नेटने जो चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार केला, जास्त कमी जास्त कमी म्हणजे चेंज, की ज्याच्यामुळे इंड्युस्ड ईएमएफ तयार झाला. त्या इंड्युस्ड ईएमएफ मुळे करंट सेटअप झालं, म्हणजे तयार झालं, फिरायला लागलं. करंट मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले या कॉइल मध्ये, आणि ते मॅग्नेटिक फील्ड या मॅग्नेटच्या मोशनला, म्हणजेच चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स किंवा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला हे मॅग्नेटिक फील्ड अपोज करतं. म्हणून इथं मायनस साइन असणे गरजेचे आहे, बरोबर. तर इथं पण नॉर्थ साऊथ पोल तयार होतो सिंगल लूप मध्ये, आणि ते त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, सॉरी डायपोल मुळे ह्या मॅग्नेटच्या मोशनला अपोज होतो. आता अपोज का होतो, कारण हा पण नॉर्थ आणि हा पण नॉर्थ, काय होईल, रिपल्शन, म्हणून अपोज होतो. हे कारण आहे बघा. द डायपोल इज ओरिएंटेड इन सच अ वे दॅट, ही डायपोल अशा प्रकारे असते तयार झालेली की इट अपोजेस द मोशन ऑफ द मॅग्नेट. ह्या मॅग्नेटच्या मोशनला ती विरोध करते. दस द नॉर्थ पोल ऑफ द लूप, ह्या लूपचा जो वरती नॉर्थ पोल आहे, म्हणजे ही साइड नॉर्थ आणि खालची साइड साऊथ, तर द नॉर्थ पोल ऑफ द लूप मस्ट फेस द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट. या लूपचा नॉर्थ पोल वरती आहे आणि साऊथ पोल खाली आहे. मॅग्नेटचा नॉर्थ खाली आहे, साऊथ वरती आहे, म्हणजे नियर कोण आले, नॉर्थ. तर या कॉइलचा नॉर्थ पोल, सॉरी या लूपचा नॉर्थ पोल मस्ट फेसिंग द नॉर्थ पोल ऑफ द बार मॅग्नेट. या टर्नचा नॉर्थ पोल बनलेला, करंट फिरल्यामुळे नॉर्थ आणि साऊथ डायपोल तयार झाली. कशी तयार झाली हे आताच सांगितलं. आणि हा तयार झालेला नॉर्थ पोल हा मॅग्नेटच्या नॉर्थ पोलला रिपेल करतो. समजलं. द नॉर्थ पोल ऑफ द लूप, या लूपचा हा नॉर्थ पोल या डायरेक्शनला मस्ट फेस, म्हणजे इकडच्या साईडलाच असला पाहिजे, द नॉर्थ पोल. कोणाच्या, द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट, मॅग्नेटच्या नॉर्थ पोल कडे या टर्नच्या लूपच्या नॉर्थ पोल असला पाहिजे. सो ॲज टू रिपेल इट, की जेणेकरून हा नॉर्थ पोल या नॉर्थ पोलला रिपेल करेल. लाईक पोल्स रिपेल इच अदर. ओके. आता द कर्ल्ड राईट हँड रूल. राईट हँड रूल काय आहे आपला, करंट या डायरेक्शनने जर गेलं, थंबच्या डायरेक्शनने, तर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड हे कसं असतं, असं आडवं असतं. हे आपण शिकलो. द कर्ल्ड राईट हँड रूल फॉर मॅग्नेटिक फील्ड विल प्रोव्हाइड द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द लूप. आता याच्यामध्ये करंट तयार झालं सपोज, तर हे करंट ह्या वायरला असं पकडा, तर हे मॅग्नेटिक फील्ड असं असेल, बरोबर. आता या ठिकाणी हे मॅग्नेटिक फील्ड असं दाखवलेलं आहे, म्हणजे करंट इकडे जात असलं पाहिजे. आपण इकडे डायरेक्शन घेऊया, बरोबर. आता ह्या लूपला, या लूपच्या सिंगल टर्नला आपण असं पकडलं की डायरेक्शन ऑफ थंब इज इन द डायरेक्शन ऑफ करंट. डायरेक्शन ऑफ थंब इज इन द डायरेक्शन ऑफ करंट. आणि ह्या लाईन्स मग अशा त्याच्या अराउंड तयार होतील. या अशा लाईन्स तयार होतील,
बरोबर. या मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेल्या आहेत कारण हा डायपोल बनलेला आहे, हा लूप, करंट कॅरिंग लूप. आणि ते करंट कोणी तयार केलं? मोशन ऑफ द मॅग्नेटने. आणि ह्या डायपोल, ह्या मॅग्नेटला, मॅग्नेट सुद्धा एक डायपोलच आहे, त्याला हा डायपोल अपोज करतो. द कर्ल्ड फिंगर्स. आणि त्या डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला राईट हँड थंब रूलने डिसाइड करता येते. द कर्ल्ड राईट हँड rule for magnetic field will provide the direction of induced current in the loop. राईट हँड रूल नुसार आपण डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट डिसाइड करू शकतो. दिस करंट विल बी क्लॉकवाइज डायरेक्शन. हे करंट कसं असावं? क्लॉकवाइज असावं. समजलं? इथलं. आता इफ द मॅग्नेट इज पुल्ड अवे फ्रॉम द लूप. आता हा मॅग्नेट जो जवळ आणला होता, करंट तयार झालं, magnetic lines, magnetic field around this turn or loop is produced, and due to this magnetic field dipole ns is formed by this rule, and this dipole has two poles, north south, but this face of the coil which has a north pole will repel the north pole of the bar magnet. मग ज्याने हे तयार केलं हे डायपोल, तीच डायपोल ह्याला अपोज करते. हेच लेंझ लॉ मध्ये आहे. इफ द मॅग्नेट इज पुल्ड अवे फ्रॉम द लूप. जर हा मॅग्नेट वरती नेला, आता लक्ष द्या, खाली आणला तर ही सिच्युएशन होती इथपर्यंत. जर आता वरती नेला तर काय होईल? करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते. If the magnet is pulled away from the loop, a current will again be induced in the loop. करंट पण तयार होईल तो वरती गेल्यावर, पण such a way that dipole of loop, या लूपची डायपोल ही नॉर्थ साउथ, and magnet, आणि मॅग्नेट अट्रॅक्ट टुवर्ड इच अदर. आता मात्र करंट रिव्हर्स झाल्यामुळे जे क्लॉकवाइज होतं ते रिव्हर्स जर झालं मॅग्नेट वरती नेल्यावर, बघा, नॉर्थ मॅग्नेट जवळ आणला तर एन एस तयार झालं. मग हा रिपेल करेल त्याला, लूपच्या नॉर्थ, कारण लूप ऍक्ट्स ॲज अ डायपोल, आणि लूपच्या नॉर्थ पोल या बार मॅग्नेटच्या नॉर्थ पोलला रिपेल करेल. मग तो रिपेल करेल, आणि त्या मॅग्नेटला जर का वरती नेलं तर डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स होतं. जर रिव्हर्स झाली तर इथं साऊथ आणि हा नॉर्थ तयार होईल. वरती जो नॉर्थ तयार झाला होता तो चेंज होईल. खाली साऊथ होता तर वरती साऊथ ने खाली नॉर्थ, अशा प्रकारे सिच्युएशन होईल. मग हा साऊथ त्या नॉर्थला काय करेल? अट्रॅक्ट करेल. या लूपच्या डायपोलच्या साऊथ, ह्या हाताने चेंज होणार, हा तसाच फक्त मोशन मध्ये असेल, बरोबर. वरती जाताना पण खाली येताना पण हा नॉर्थच राहील. फक्त चेंज कशामध्ये झाला? डायरेक्शन ऑफ करंट मुळे हे नॉर्थ आणि साऊथ म्हणजे लूपच्या डायपोल चेंज झाला, ओरिएंट झाला, चेंज झाला, म्हणजे लगेच चेंज झाला. वरती साऊथ, खाली नॉर्थ. तर इफ द मॅग्नेट इज पुल्ड अवे म्हणजे वरती नेला फ्रॉम द लूप, अ करंट विल अगेन बी इंड्युस्ड इन द लूप. तेव्हा पण करंट तयार होतो किंवा ते रिव्हर्स डायरेक्शनला जातं. अ करंट विल अगेन बी इंड्युस्ड इन द लूप सच अ वे दॅट, अशा प्रकारे करंट तयार होतो की दॅट डायपोल ऑफ लूप, या लूपची डायपोल, अँड मॅग्नेट, आणि मॅग्नेटचा हा पोल अट्रॅक्ट टुवर्ड इच अदर. ते अट्रॅक्ट करतात कारण इकडे साऊथ आणि तिकडे नॉर्थ. हा वरती नेल्यावर ही चेंज होते सिच्युएशन, डायपोल ओरिएंट होतो. जो खाली वरती नॉर्थ खाली साऊथ होता तो लगेच वरती साऊथ खाली नॉर्थ. हा साऊथ या नॉर्थला अट्रॅक्ट करेल. अनलाइक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. तर मॅग्नेट अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर अँड द इंड्युस्ड करंट इन द लूप विल फ्लो इन द क्लॉकवाइज डायरेक्शन. आता या ठिकाणी इथं क्लॉकवाइज नको पाहिजे कारण इथं क्लॉकवाइज झालं पहिलं, इथं अँटी पाहिजे होतं, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मॅग्नेट तिकडे नेला तर अँटी क्लॉकवाइज, मॅग्नेट जवळ आणला तर क्लॉकवाइज. अशा प्रकारे आपण डायरेक्शन पण
डिसाईड करू शकतो. नाव हिअर विल स्टॉप. दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर दिस टॉपिक. डोंट राईट ॲज अ आन्सर. आन्सर आलं याचं तर हे लिहायची गरज नाही. हे फक्त समजावण्यासाठी मी तुम्हाला ड्रॉ केलं होतं फटक्यात. ओके, नाव विल स्टॉप हिअर.